हाय गुड मॉर्निंग गाईज, हॅपी वीकेंड, हॅपी सॅटर्डे. तर आज आहे सॅटर्डे आणि मला असं वाटलं की चला तुम्हाला दाखवते की माझी मॉर्निंग कशी असते वीकेंडला. बाकी ऑफिसमधून आणि असंच बाकी खूप सारे पोस्ट करत असते मी. तर आज म्हटलं की चला माझी मॉर्निंग रुटीन कसं असतं वीकेंडला स्पेशली. आणि ते पण आणि कसं असतं आपण मम्मीकडे असलो की एकदम असं खूप आराम असतो ना. तर तसंच माझंसुद्धा आत्ता म्हणजे जवळजवळ 11 वाजलेत आणि मी आता 11 वाजता उठते आहे बिकॉज सुट्टी आहे, सॅटर्डे आहे. तर चलो अँड यू बी कंटिन्यू इन दिस व्लॉग की कसं आहे माझं मॉर्निंग. हे जनरली हे सगळ्या सुट्ट्यांमध्ये माझं असंच रुटीन असतं का लेट उठायचं, चिल करायचं, थोडं स्वतःच मध्ये थोडेफार शूट करायचं. तर चलो तुम्हाला दाखवते माझी स्लो मॉर्निंग. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grabbed my shades and hit the streets, no plan, chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name. आज आहे हेअर वॉशचा डे. तर प्रत्येक हेअर वॉशच्या आधी मी अल्टरनेट असं पहिलं हेअर ऑइलिंग करते किंवा म्हणजे केसांना आपलं एक रोजमेरीचं सिरम बनवलं आहे घरच्या घरी, तर ते मी अप्लाय करते. तर चला अप्लाय करूया ते पहिलं. तर याचं सिरम आहे ते, तर पूर्ण मी रोजमेरीचं सिरम अप्लाय करते पूर्ण केसांना हेअर वॉशसाठी. म्हणजे हेअर वॉशच्या आधी मी हे पूर्ण सिरम अप्लाय करते केसांना, म्हणजे त्याने खूप चांगली ग्रोथ वगैरे होते केसांची. तर चला हे घरी बनवलेलं आहे पाहिजे ते. चला अप्लाय करूया. तर मी आज हे आय सिरम पॅच पण अप्लाय करते, म्हणजे अंडर आईजसाठी वगैरे खूपच इम्पॉर्टंट पण आहे. बिकॉज आपण डेली एवढं स्क्रीन टाईम यूज करतो आहे, झोप नसते आपली पूर्ण. तर दिस इज मस्ट, म्हणजे एव्हरी आय थिंक सो यू शूड अप्लाय एव्हरी डे. पण एव्हरी डे तर माहिती आहे ना तुम्हाला पॉसिबल नाही होत. तर हे छोटंसं आय केअर आता मी हे 15 मिनटं असंच लावून ठेवणार आहे आणि मग एकदम वॉश करणार आहे नंतर फेस अँड हेअर एव्हरीथिंग. चला आणि तोपर्यंत गरम गरम नाश्ता करूया, चहा आणि पोहे. संडे सॉर्टेड.